बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील तत्कालीन तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनाचा तपास लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण केला। सुरुवातीला या प्रकरणावर गंभीर शंका उपस्थित करणाऱ्या गिड्डे यांच्या नातेवाईकांनी आता हा घातपात नसून अपघातच आहे असा यू टर्न घेतल्यानं केस तालुक्यात व महसूल वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून हा तपास लातूर LCB कडे वर्ग करण्यात आला होता। सुरुवातीला तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पत्नी, भाऊ आणि वडील यांनी महसूल खात्यातीलच काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करत घातपाताची शंका उपस्थित केली होती। मात्र लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना जून महिन्यात गिड्डे यांच्या सर्व नातेवाईकांनी स्वाक्षरी करून एक निवेदन दिलं। तपासाच्या रेकॉर्डवरील CCTV फुटेज आणि इतर सर्व पुरावे पाहिल्यानंतर हा घातपात नसून अपघातात असल्याची आमची खात्री पटली आहे। आता आमचा कोणावरही संशय नाही अशी माहिती राकेश गिड्डे यांचे बंधू अक्षय गिड्डे व लातूर LCB चे पोलीस निरीक्षक सुधाकर भावकर यांनी दिली आहे। तपासादरम्यान तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या मोबाईलच्या CDR वरून म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड अनेक बाबी तपासण्यात आल्या। अपघातापूर्वीच्या 2 दिवसात त्यांचा संपर्कात आलेल्या 28हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब लातूर गुन्हे शाखेने नोंदवले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी दिली आहे। अपघातानंतर तहसीलदार गिड्डे यांच्या कारमधील मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप गायब झाले असून त्यांचा तपास अजूनही लागलेला नाही। अपघात स्थळाशेजारीच नेहरूनगर तांडा असून तेथील काही नागरिकांनी हे साहित्य घेतले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। लॅपटॉपमधील अद्याप सिम कार्ड टाकण्यात आलेले नाही, ते टाकले जाताच त्याचा माग काढता येईल, त्यामुळे हा तपास सध्या गुलदस्त्यात आहे। राकेश गिड्डे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करणारे रेणापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल हडबे यांनी सांगितलं की अपघातामध्ये गिड्डे यांच्या पूर्ण डाव्या बाजूला गंभीर मार लागला होता। त्यांच्या डाव्या बाजूच्या 7ही बरगड्या तुटल्या होत्या, तर डाव्या बाजूला कानही तुटला होता। डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं नाक आणि कानातून मोठा रक्तस्राव झाला होता। या अपघाताचा अंतिम विसेरा अहवालातून लातूर LCB कडे प्राप्त होणार असल्याची त्यांनी माहिती स्पष्ट केली आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।